जय जय रघुवीर समर्थ श्रीमद्दास बोध दशक 16वा तत्वान व्हायचा समाजतत्व अग्नी निरूपणाम श्रीराम समर्थ धन्य अन्य हा वेशमनरू होय रघुनाथाचा स्वस्वरू विश्वव्यापक विश्वंभरू पिता जानकीचा ज्याच्या मुखे भगवंत भोगता जो ऋषींचा पळदाता तम हिमरोग हरता भारता विश्वजनांचा नाना वर्ण नाना भेद जीव मात्रांचा भेद अभेदा आणि परमशुद्ध ब्रह्मादिकांची अग्निकर्ता सृष्टी चाले अग्निकर्ता लोक झाले अग्निकर्ता सकल ज्वाले लान तोर अग्नीने आणले भूमंडल लोकांसरावे झाले जल दीपदीपिका नाना ज्वाल जेते येते पोटामध्ये जठराग्नी तेने शुद्ध लागे जनी अग्निकरिता भोजनी रुची येते अग्नी सर्वांगी व्यापक उष्ण राहे कोणी एक उष्ण नसता सकल लोक मरण जाती आधी अग्नी मंद होतो पुढे प्राणी तो नसतो ऐसा अनुभव येतो प्राणी मात्रासी असता अग्नीचे बल शत्रू जिंके तत्काल अग्नी आहे तावत्काल जिने आहे नाना रस निर्माण झाले अग्निकर्ता निपजले महारोगी आरोग्य झाले निमिष मात्रे सूर्य सकलावून विशेष सूर्य उपरी अग्नी प्रकाश रात्रभागी लोक अग्नीस सहाय्य करती अत्यंत गृहीचा अग्नी आणिला त्यास दोष नाही बोलिला सकला गुही पवित्र झाला वैश्वानरू अग्निहोत्र नाना याग अग्निकरिता होती सांग अग्नितृप्त होता मग सुप्रसन्न होतो देव दानव मानव अग्निकरिता चाले सर्व सकल जनासी उपाव अग्नी आहे लग्नकरिता तोर तोर नाना दारूचा प्रकार भूमंडली यात्रा तोर दारुने शोभती नाना लोक रोगी होती उष्ण औषध सेविती तेने लोक आरोग्य होती वन्य करता ब्राह्मणास तनु मनू सूर्यदेव होता शोनू एतद्विषयी अनुमानू काहीच नाही लोकांमध्ये जठरा नलू सागरी वाहे वड वानलू भूगोला बाहेरावर नलू शिवनेत्री विदुल्यता कुपीपासून अग्नी होतो उंच दर्पणे अग्नी निघतो काष्टमंतने प्रगटतो चमकीने अग्नी सकलांसटाई आहे कठीण घेसनी प्रगट होय आग्या सर्पे दग्ध होय गिरिगंधरे अग्निकरिता नाना उपाय अग्निकर्ता नाना पाय विवेकी विन सकल होय निरर्थक भूमंडली लहान तोर सकलांचं वन्नीचा आधार वन्नीमुखे परमेश्वर संतुष्ट होये ऐसा अग्नीचा महिमा बोलजे तुतकी उनी उपमा उत्तरोत्तर आगाध महिमा अग्निपुरुषाचा जे तास्ता चुकी करी मेल्या प्रेत भस्म करी सर्व भक्षुनी त्याची तोरी काय म्हणून सांगावी सकल सृष्टीचा संवार प्रलय करी वैश्वानर वैश्वानर पदार्थ मात्र काही चोरेना नाना होम उदंड करती घरोघरी वैश्वदेव चलती नाना क्षत्रे दीप धलती देवापासी दीपराजने निलंजने देव ओवाळी जे जने खरे खोटे निवडणे दिव्य होता अष्टदा प्रकृतीचे लोक तिन्ही सकल व्यापून राहिला वन्नी अगाध महिमा वदनी किती म्हणून बोलावा चारी शृंगे त्रिपदी जात दोन्ही शिर सप्तहात ऐसा बोलिला शास्त्रार्थ प्रचित्तीने ऐसा वन्नी उष्ण मूर्ती तोम्या बोलिला यथामती न्यून्य पूर्ण क्षमाश्रुती केले पाहिजे इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे अग्निनिरूपणाम समाज 5वा जय जय रघुवीर समर्थ।